नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझे सकाळचे रुटीन शेअर करणार आहे आणि सकाळची कामं मी वेळेनुसार कशी आवरते तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपलं घर कसं नीटनेटकं ठेवू शकतो हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हेल्पसुद्धा करा. तर आज जवळपास सगळी कामं जी आहे ती माझी लवकर संपली होती. तशी तर रोजची कामं जी आहे ती माझी फार तर 11 किंवा 11:30पर्यंत होऊन जातात. पण आज जरा त्यापेक्षा लवकर झाली, कारण आज मी फारच लवकर उठले होते. त्यामुळे सकाळचं टिफिन आणि मुलांची सगळी आवरावर, घर झाडून पुसून वगैरे सगळं स्वच्छ झालेलं होतं. देवपूजा झाली होती, छान असं उंबरठा पूजन झालेलं होतं. आणि त्यानंतर मग भरपूर असा वेळ होता, तर म्हटलं आता आज घरातला एखादा कोपरा वगैरे स्वच्छ करूया. आणि त्यासोबत आणखीनही 1-2 कामं होती, तर तीसुद्धा करायची होती. तर म्हटलं आता ती पण करून घेऊया, कारण भरपूर वेळ होता आणि रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी केलं की आपलंसुद्धा मन रमतं आणि सगळी कामंसुद्धा पटापट होतात आणि घरसुद्धा तेवढंच क्लीन राहतं. तर इथं आता सगळे कामं माझे आवरले होते. त्यानंतर मग मी सुरुवातीला गहू वगैरे निवडून घेतले, कारण आता दळण माझं संपत आलेलं होतं. त्यामुळे 1-2 दिवसात मला दळण करायचं होतं. त्यामुळे मग मी सगळे गहू जे आहे तर ते मी एकदाच गाळून ठेवते आणि निवडून पण ठेवते. पण असं होतं की एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी खडा राहतो, तर मग तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मग परत एकदा मी जेव्हा दळण करते तर आदल्या दिवशी परत एकदा ते व्यवस्थित बघते की त्याच्यामध्ये एखाद खडा राहिलेला आहे का. तसं तर काहीच राहत नाही, त्यामुळे मग दळणसुद्धा लगेच होतं. तर अगदी 10 ते 5 मिनटात माझं सगळे गहू जे आहे ते व्यवस्थित निवडून झाले. आधीच मी गहू गाळून आणि निवडून घेतलेले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये फार काही खडे नव्हते. अगदी फक्त वरवरती त्याच्यामध्ये बघायचं होतं, तर ते बघून झालं. आणि त्यानंतर मग मी एका पोत्यामध्ये गहू जे आहे ते दळणासाठी काढून ठेवले. आणि त्यानंतर मग मी लसूण वगैरे सोलून ठेवला, कारण असा लसूण जर आपण सोलून ठेवला की मग सगळी कामं आपली पटापट आवरतात. कारण बघा, सकाळच्या वेळेला आपल्याला मुलांचा टिफिन करायचा असतो, सगळ्यांचा जेवणाचा डबा करायचा असतो, घरातली इतरही कामे असतात. तर त्याच्या धावपळीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला 5-5 मिनटं जरी म्हटलं तरी सकाळचा वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे मग सगळी कामं उशिरा होतात आणि अख्खा दिवस आपला कामामध्ये जातो. त्यामुळे मग अशी सगळी कामं जी आहे ती मी दुपारच्या वेळेमध्ये आवरून घेते, जेणेकरून मग वेळेवरती सकाळी धावपळ होत नाही. जसं की लसूण सोलायचा असेल किंवा मुलांचे टिफिन बॅग असतील, सोबत बॉटल असेल, किंवा आणखीनही घरातली अशी बारीक कामं असतात की जे आपण सकाळी वेळेवरती करतो. त्यांचा शूज पुसायचा असेल किंवा सॉक्स वगैरे बाजूला काढायचे असतील, तर ते सगळी कामं मी आदल्या दिवशी करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी वेळेवरती त्यांना ते व्यवस्थित हातामध्ये मिळतं आणि सगळी कामं आपलीसुद्धा पटापट होतात. कारण आपण स्वयंपाकही करायचा असतो आणि मुलांचंही आवरायचं असतं, त्यामुळे मग सगळी धावपळ एकदाच होते. तर त्यासाठी मी अशी काहीतरी तयारी आधीच करून ठेवते. तर छान असा लसूण वगैरे मी सोलून घेतला. आता हा लसूण मला जवळपास 8 ते 10 दिवस पुरतो, किंवा एका दिवसातसुद्धा संपतो. आता जसं की मला आज चटणी करायची होती, तर आता इथे तुम्हाला दिसतंय मी सगळ्या मिरच्या ज्या होत्या त्या छानपैकी खोडून घेतल्या. सगळ्या छान अशा उन्हामध्ये वाळवूनसुद्धा घेतल्या होत्या आणि त्यानंतर छानपैकी त्या अशा मोकळ्या हवेमध्ये ठेवल्या, तोपर्यंत मग मी इथं शेंगदाणे आणि तीळ भाजायला घेतले. तर आज मला करायची होती शेंगदाणे आणि तिळाची चटणी. तर आधी मी कसं करायचे, जवसाची चटणी करायचे, कराळाची चटणी करायचे आणि तिळाचीसुद्धा चटणी करायचे. मग काय व्हायचं की महिनाभर ही चटणी खाऊ का ती चटणी खाऊ हे काही कळतच नव्हतं. आणि मुलंसुद्धा आधी फार काही खात नव्हते, त्यामुळे मग सगळ्या चटण्या बऱ्यापैकी तशाच राहत होत्या. आणि कराळाची आणि जवसाची चटणी जर आपण जास्त दिवस घरामध्ये ठेवली तर सगळ्यांना माहिती आहे त्याचा खूप जास्त वास येतो. त्यामुळे मग मी त्या चटण्या ज्या आहे तर त्या आता फार जास्त बनवत नाही. आणि जास्त बनवत नाही म्हटल्यापेक्षा एखाद चटणीच मी बनवत असते. म्हणजे आता या महिन्यात मी शेंगदाण्याची चटणी बनवली तर दुसऱ्या महिन्यामध्ये जवसाची बनवते, किंवा त्यानंतर मग कराळाची बनवते, किंवा एखाद्या वेळेस फक्त शेंगदाण्याची बनवते, कारण शेंगदाण्याची चटणी तर मुलांना आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडते. आणि एखाद्या वेळेस जर आवडीची भाजी नसली की मुलं तर चटण्याच खातात. कारण माझ्या मुलाला तर रोज भाजीपेक्षा त्याला चटणी आणि पोळी किंवा चटणी आणि पोळीचा छान असा रोल करून आवडतं. त्यामुळे मी त्याला दिवसातून 1 टाईम तरी तो अशी पोळी जी आहे ती खातो. पण मला हे असं वाटतं की दुसरं काही खाण्यापेक्षा निदान तो पोळी तरी खातो. त्यामुळे मग मी सुद्धा त्याला
छान अशी चटणी आणि पोळी जी आहे त्याचा रोल करून देत असते, जेणेकरून त्याची भूकसुद्धा पूर्ण होते आणि बाकीचं बाहेरचं सुद्धा खाण्याची त्याची इच्छा होत नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना भूक लागते, तर मग त्यांना काहीतरी वेगळं खायचं म्हणून मग ते बाहेरून चिप्स मागवतात किंवा आणखीन काहीतरी कुरकुरे असतील, काहीतरी स्नॅक्स वगैरे असेल तर ते घेतात. त्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगलं आहे. म्हणून मग मी अशी चटणी महिनाभर पुरेल इतकी बनवते आणि खरंच ते माझ्या मुलाला खूप आवडते. तर तो अगदी आवडीने खातो म्हणून सुद्धा मी प्रत्येक महिन्यामध्ये बनवते. तर आता मी सगळ्या चटण्या जशा आधी सारख्या एकदाच बनवायचे तशा आता बनवत नाही. एका महिन्यात एकच बनवते. कारण हेच की मग ते खराब होतं. त्यामुळे मग एकच चटणी बनवते आणि शक्यतो तिळाचीच बनवते. कारण मुलांना जवसाची आणि कराळाची चटणी म्हटलं की ती आवडत नाही. पण मी माझ्यासाठी वेगळी अशी कराळाची किंवा जवसाची चटणी अगदी 8 ते 10 दिवस पुरेल इतकीच करते. जेणेकरून मग संपली तरी मग लगेच परत करता येते आणि तशीच पडून राहत नाही आणि खराबही होत नाही. तर त्यामुळे मग ही चटणी तर सगळ्यांना पुरेल एवढीच करावी लागते. म्हणून मी इथे छान 1 ते 2 वाटी शेंगदाणे घेतले आणि त्यासोबतच थोडे तीळ घेतले. आता हे सगळं प्रमाण मी काही मोजून घेत नाही, सगळं अंदाजे आहे. तर सगळं छानपैकी भाजून घेतलं आणि त्यानंतर मिरच्यासुद्धा आधी भाजून घेतल्या होत्या. तर ह्या मिरच्या अशा वेगळ्या काहीतरी चटणीसाठी मी आणत नाही, ज्या आपल्या रोजच्या वापरातल्या मिरच्या असतात. तर बऱ्यापैकी बघा आता आपण भाजीपाला नाही म्हटलं तरी विकतच घेतो. तर तो तसा तरी कशाला फेकून द्यायचा म्हणून मग मी मिरच्या जरी भाजीपाल्यामधल्या उरलेल्या असल्या किंवा बाजारातून आपण दुसऱ्या मिरच्या आणतो भाजीपाल्यासोबत, तर आधीच्या ज्या मिरच्या असल्या तर त्या मी अशा वाळू घालते आणि अर्थात त्या लाल वगैरे झालेल्या असतात. त्यामुळे मग छानपैकी वाळल्यानंतर त्यांना लाल कलर येतोच. तर छानपैकी उन्हामध्ये वाळू घालते आणि वाळल्यानंतर मग कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते आणि मला जेव्हा हवं, आता आपण साधी खिचडी बनवतो किंवा मग फोडणीची बनवतो किंवा एखाद्या भाजीला तडका द्यायचा असेल, तर आपल्याला रोज 2 मिरच्या का होईना आपल्याला लागतातच. त्यामुळे मग मी अशा मिरच्या ज्या आहेत त्या नेहमी उरल्या की वाळवून ठेवते. जेणेकरून मग त्या कधी पण आपल्याला तेल करायचं असेल किंवा साधी खिचडी असेल त्याच्यासोबत आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या असतील किंवा तळायच्या असतील, तर जशा हव्या तशा मग आपल्याला मिरच्या वेळेवरती घेता येतात. त्यामुळे मग अशा मिरच्या मी नेहमी वाळवून ठेवते आणि चटणी वगैरे करायला सुद्धा कामात येतातच. त्यामुळे सहसा जास्त शिल्लकसुद्धा राहत नाही आणि मग खराबसुद्धा होत नाही. तर असा वापर मी या मिरच्यांचा करते जेणेकरून मग वायासुद्धा जात नाही आणि खराबसुद्धा होत नाही. तर ह्या वाळवलेल्याच मिरच्या होत्या. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आता भाजीपाल्याच्या वेळेस आपण जशा मिरच्या घेतो, काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात. तर प्रत्येक वेळेसच्या थोड्या-थोड्या मिरच्या मी एकदाच वाळवून एका डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवते आणि मग त्याच घेते. तर आणि तीळ छान भाजून घेतले आणि त्यानंतर मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये फक्त जिरे घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं छानपैकी एकत्रित करून मिक्सरला बारीक केलं आणि मस्त अशी झणझणीत आपली लाल तिखटाची चटणी तयार झाली होती. आणि शेंगदाणे तिळाची सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो, कारण शेंगदाणे आणि तीळसुद्धा मी याच्यामध्ये घातले होते. तर त्यानंतर मग गॅस ओटा थोडा खराब झालेला होता. तर मग आता प्रत्येक वेळेस आपण काहीतरी केलं की गॅस ओटा तसा सोडत नाही, त्याला क्लीन करतो. परत एखादा दुसरा पदार्थ बनवायचा म्हटला आणि गॅस ओटा जर खराब असेल तर आपल्याला काहीच करू वाटत नाही. म्हणून मग नेहमी मी गॅस ओटा जो आहे काही करून झाल्यानंतर लगेच पुसून घेते. तर इथे छान असा गॅस ओटा मी पुसून घेतला आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि भरपूर असा वेळ होता. त्यामुळे मग आज म्हटलं चला एक कोपरा घराचा स्वच्छच करूया. तर हा जो समोरचा हॉल आहे तर इथला हा जो कोपरा आहे तर तिथे भरपूर धूळ बसते. कारण ह्याच कोपऱ्यामध्ये भरपूर अशा वस्तू असतात. तर तसं तर प्रत्येक खोलीमध्ये थोडीफार का होईना धूळ असतेच. पण या खोलीमध्ये जरा जास्त असते कारण इथे डायरेक्ट समोरून दोन्ही साईडनी दरवाजे आहेत. त्यामुळे मग दोन्ही साईडनी हवा येते आणि धूळ तर विचारायलाच नको. त्यामुळे मग 8 दिवसातून एकदा तरी याला स्वच्छ करावं लागतं. तर म्हटलं आता आज वेळ आहे तर करून घेते. तर सगळं सामान जे आहे ते वरचं मी काढून घेतलं आणि त्यानंतर मग ओला कपडा घेतला आणि सगळं पुसून काढलं. आता हा व्हाईट सगळं फर्निचर जो आहे तो व्हाईट आहे. त्यामुळे मग त्याला एका स्वच्छच कपड्याने पुसावं लागतं. तर याच्यासाठी मी वेगळाच कपडा ठेवते, जसं की काच असेल किंवा त्यांच्या ट्रॉल्या असतील किंवा फ्रीज असेल. ह्या सगळ्यांसाठी मी एकच कपडा वापरते, जेणेकरून मग त्यावरती जास्त डाग पडत नाही. कारण ओला कपडा जर आपण वापरला किंवा घर पुसण्याचा किंवा गॅस ओट्यावरील जर आपण कपडा वापरला तर हे जे व्हाईट फर्निचर आहे तर ते सुद्धा खराब होतं आणि त्याच्यावर पाण्याचे डाग जे आहे ते लगेच दिसून येतात.
म्हणून मग मी असं एक वेगळाच कपडा ठेवलेला आहे आणि त्याने सगळं हे जे फर्निचर असेल किंवा मग फ्रीज असेल किंवा किचनच्या ट्रॉल्या असतील तर त्या नेहमी स्वच्छ करते, जेणेकरून मग ते छान असं क्लीन निघतं. तर इथे मी कोलीन घेतलं होतं आणि त्याने सगळं काही स्वच्छ करत होते. आता किचनच्या ट्रॉल्या स्वच्छ करायच्या असतात तर तेव्हा मी विम लिक्विड आणि कपडे धुण्याची जे आपली पावडर असते निरमा पावडर, तर ते एकत्रित करते आणि त्याने छान असा स्प्रे करते आणि मग किचनच्या ज्या ह्या सगळ्या वरच्या बाजूच्या फरशी आहे तर त्याही घासणीने छानपैकी घासून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते, जेणेकरून मग त्या एकदम चकाचक निघतात. तर छान असं हॉल जो आहे तो स्वच्छ करणं चालू होता आणि तोपर्यंत मग त्याच्यातल्या जेवढ्या काही वस्तू होत्या तर त्या सगळ्या मी काढल्या आणि काहीतरी बदल करायचा म्हणून मग आता ही जी बॉटल आहे तर ही बरेच दिवस झाले मी पेंट केली होती. तर खूप छान आहे ही, म्हणजे मी एक आधीची जी बॉटल आहे त्याच्यानंतर ही दुसरी पेंट केलेली. तर नंतर मी आणखीन 1-2 बॉटल ज्या आहेत त्या पेंट केल्या होत्या, पण ही दुसऱ्या नंबरची आहे जे मी पेंट केली होती आणि त्यानंतर भरपूर काही वस्तू ज्या आहेत त्या डेकोरेट केल्या होत्या. तर त्यात भरपूर असे छोटे छोटे स्टोन आहे किंवा मग बॉटल असतील किंवा छोटे टीन आहेत जे आपल्याला कधी वापरात येत नाही असा आपण विचार करतो, पण काय होतं त्यासुद्धा आपण कलर वगैरे केल्या, छान असं त्याला डेकोरेट केलं की दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि आपण त्याचा वापरसुद्धा करू शकतो. तर ही बॉटलसुद्धा मी तशीच कलर केली होती छान असं टूथपिकने. तर ॲक्रिलिक कलर मी याच्यासाठी वापरले होते आणि खूप छान आहे, दिसायलासुद्धा खूप छान वाटते. ह्या बॉटलमध्ये मी आधी मोरपंख जे आहेत तर ते ठेवत होते आणि काय व्हायचं, हे जे शोकेस आहे तर त्याच्यामध्ये ही बॉटल ठेवत होते आणि त्याच्यामध्ये मोरपीस ठेवत होते आणि आणखीन 1-2 बॉटल आहे तर त्याच्यामध्ये मी वेगळं काहीतरी म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर असेल किंवा आणखी कुठला प्लांट असेल तो ठेवायचे. तर यासोबत बघा आणखीन एक ही बॉटल आहे तर ही सुद्धा खूप छान आहे, व्हाईट कलरमध्ये मी याला कलर केला आणि त्यानंतर याच्यावरती थोडीफार डिझाईन केली होती. तर आधी जेव्हा केव्हा वेळ मिळत होता तर तेव्हा असे भरपूर बॉटल असतील किंवा मग टीन असतील किंवा आणखीन काही छोट्या छोट्या ॲक्रिलिकच्या बॉटल्स असतात त्यांनासुद्धा मी पेंट केलेलं आहे. तर आता तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे मग आता करत नाही. तर आता मी असेच काहीतरी ऑनलाईन प्लांट वगैरे मागवते आणि तेच मग हॉलमध्ये ठेवते किंवा मोरपीस तर असतंच. आता तसं मोरपीस घरामध्ये ठेवणं खूप चांगलं आहे आणि भरपूर अशा ठिकाणी ते घरामध्ये ठेवलं की आपल्याला त्याचा खूप लाभ होतो असं म्हटलं जातं. आता मी तरी देवघरामध्ये ठेवते कारण देवघरामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं, त्यामुळे मग मी देवघरामध्ये ठेवते. तसं तर देवघरामध्ये किंवा घरामध्ये कुठेही आपण पीस ठेवलं तर आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होतं आणि सकारात्मक वातावरणसुद्धा राहतं. त्यामुळे तुम्ही घरामध्ये मोरपंख जे आहे, मोरपीस जे आहे ते आपण ठेवलंच पाहिजे. त्यासोबत आपल्याला जर पैशाची कमतरता असेल तर तीसुद्धा ठेवल्याने दूर होते असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यासोबतच मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये किंवा मुलं जिथे कुठे अभ्यास करत असतील तिथे टेबलवरती आपण जर ठेवलं किंवा भिंतीला वगैरे चिटकवलं तर त्याचासुद्धा खूप फायदा होतो. मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचं अभ्यासात खूप छान लक्ष लागतं. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणीसुद्धा आपण मोरपीस जे आहे ते ठेवू शकतो. मोरपीस घरामध्ये ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सुख शांती राहते असे देखील म्हटले जाते. त्यामुळे मोरपीस जे आहे ते आपण घरामध्ये ठेवायला हवे. असे काहीतरी प्लांट आहेत आणि काही मोरपीस आहेत आणि हे एक वटवृक्ष जे स्वामींसाठी मी घरी तयार केलं होतं. तर याआधी मी एकदम छोटं साईजमध्ये तयार केलं होतं, पण काय झालं त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली की मूर्ती दिसतच नव्हती कारण ते साईजमध्ये खूप छोटं होतं. म्हणून मग मी ते परत काढून टाकलं आणि त्यानंतर परत त्याला थोडं त्याची उंची जी आहे ती मोठी केली आणि त्यानंतर परत त्याला ते सगळे जे छोटे आर्टिफिशियल प्लांट हे तर ते त्याची एक मॅट आणलेली होती आणि मॅट आणून त्याच्यामधून ते काढून ते त्याला चिटकवलं. तर ते सगळं मी ग्लूगननी चिटकवलं होतं आणि खूप सुंदर दिसतो. आता बाहेरसुद्धा विकत आपण बघतो की स्वामींचे जे वटवृक्ष आहे किंवा ज्याच्यामध्ये लाईट वगैरे लागतो तर ते सगळे खूप महाग असतात. जवळपास 1000-1200च्या वरतीच त्यांची किंमत असते. त्यामुळे म्हटलं घरीच असं काहीतरी करून बघावं, जमतं का? तर खरंच खूप छान झालं आणि सगळ्यांना ते वटवृक्ष जे आहे ते आवडलं. तर हे वटवृक्ष मी कधीतरी पूजेमध्ये किंवा बऱ्याच वेळा देवघरामध्ये सुद्धा ठेवलं होतं. पण आता मी काय करते इथे समोर ठेवते. खूप सुंदर वाटतं आणि त्याच्यामध्ये लाईटसुद्धा मी वेगळा घेतलेला आहे. जेव्हा केव्हा मी एखादी पूजा मांडणी करते, जसं
स्वामी समर्थांचं काहीतरी पूजा वगैरे करायची असेल किंवा पारायणाला बसली असेल किंवा श्रींच्या प्रगट दिनानिमित्त काहीतरी मला पूजा वगैरे करायची असेल तर त्यावेळेस मी ते वटवृक्ष जे आहे ते देवघराजवळ घेते आणि छान असं त्याला सजवून मग पूजेमध्ये मांडते. तर सोबतच आणखीन एक प्लांट होता मनी प्लांट, तर तो सुद्धा मी एका बॉटलमध्ये 8 दिवसांपूर्वी लावला होता. तर त्याला बघू शकता किती छान अशी त्याची वाढ होते. तर त्यामुळे म्हटलं आता हा मी इथेच ठेवते. तसं तर हा मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवायचं विचार करत होते, पण काय होतं आता ऊन आहे त्यामुळे काही वाटत नाही. पण पावसाळा सुरू झाला आणि याच्यावरती पाणी पडलं की हा ॲक्रिलिक कलर आहे आणि सगळा निघून जातो. म्हणून मग मी असं ह्या बॉटल ज्या आहेत तर त्या आता घरातच ठेवल्या आणि त्यासोबतच ह्या ज्या छोट्या 2 बॉटल आहे तर ह्या ॲक्रिलिक कलरच्या बॉटल आहे. ह्या रिकाम्या झाल्या होत्या, मग फेकून देण्यापेक्षा मला असं वाटलं की त्याला छानपैकी कलर केला तर खूप छान दिसतील. तर खरंच खूप छान दिसतात आणि त्या मी अशा वरती ठेवते. कारण काय होतं खालच्या साईडला जर ह्या छोट्या छोट्या बॉटल ठेवल्या तर त्या दिसत नाही, कारण त्यांची साईज खूपच छोटी आहे. म्हणून मग मी त्या अशा वरती ठेवते जेणेकरून त्या व्यवस्थित दिसतात आणि 2 आहे त्यामुळे दोन्ही बाजूला ठेवता येतात, तर दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. आणि त्यासोबतच ही एक लाकडाची रेल्वे आहे, तर ही सुद्धा खूप छान आहे. भरपूर दिवसांपासून आहे आणि तिकडे मुलांचा हात जात नाही म्हणून ती आत्तापर्यंत चांगली आहे. नाहीतर आतापर्यंत तीसुद्धा खराब झाली असती. म्हणून मग मी तिला अशी वरती ठेवते. कधीच मुलाच्या हाताला तिला लागू देत नाही, कारण कारण त्याला आणखीनही भरपूर अशी खेळणी आहे. पण कितीही खेळणी असली की असं काहीतरी नवीन दिसलं की ते मुलांना हवंच असतं. म्हणून मग मी ती अशी वरतीच ठेवते. तर त्याचासुद्धा मागचा भाग थोडा तुटलेला आहे, तर तो मी व्यवस्थित लावून घेतला आणि परत ती ठेवून दिली. आता तिलासुद्धा करून घ्यायचं आहे, पण ते सुद्धा होत नाही. त्यामुळे मग मी आत्ता तरी ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर ही जी बॉटल आहे तर याच्यामध्ये नेहमी मी मनी प्लांट ठेवत असते. तर यावेळेस मला असं वाटलं की ती रिकामी करून छान अशी वाळवून घेते आणि त्याच्यामध्ये मोरपंख भरते. कारण ती साईजला छोटी होती, तर ती या शोकेसमध्ये व्यवस्थित बसली असती. पण त्याची साईजसुद्धा जवळपास याच बॉटल एवढी होती. त्यामुळे मग मी ती पण तशीच ठेवली आणि म्हटलं आता याच्यामध्ये सुद्धा एखादा प्लांट लावून देते. तर मी याच्यामध्ये परत पाणी भरून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये जो जेट प्लांट आहे तर त्याच्यासुद्धा बऱ्याचशा छोटे छोटे रोपं आहेत तर बाहेर कुंड्यांमध्ये आलेले होते. तर म्हटलं आता याचीसुद्धा एक पाण्यामध्ये लावून बघते. तसं तर जेट प्लांट मातीमध्येच मी लावलेला आहे सगळ्या कुंड्यांमध्ये. पाण्यामध्ये कधी लावलं नाही आणि मला माहीतही नाही की पाण्यामध्ये ते येतं का नाही. पण आता जसं मनी प्लांट आहे तो पाण्यामध्ये पण येतो आणि मातीमध्ये पण छान असा वाढतो. तर त्यामुळे म्हटलं आता हा जेट प्लांटसुद्धा लावून बघते. तर छान असा जेट प्लांटसुद्धा मी या बॉटलमध्ये लावणार होते. तर आधी मग ही खालची जी साईड आहे ती सगळी पुसून घेतली. कारण इथेसुद्धा मी रांगोळ्याचा डबा आणि छोटा जो रांगोळीचा व्हाईट डबा आहे, चाळणी असेल, ते सगळं ठेवते. कारण काय होतं सकाळी रांगोळी काढण्यासाठी मग लगेच व्यवस्थित घेता येतं आणि इकडे-तिकडे शोधाशोध करावी लागत नाही. कारण माहिती असतं की हा डबा आपण इथेच ठेवलेला आहे. तर त्यामुळे मग मी हा डबा इथेच ठेवते, देवघरात नाही ठेवत. देवघरात आणखीन एक वेगळा डबा आहे. तर असे हे डबे मी इथं खाली ठेवते. तर ते सुद्धा पुसून घेतलं. तसं तर हे जे रॅक आहे खालची बाजू जी आहे ती सगळी रोज पुसावीच लागते. पण मग आज स्वच्छ करायला घेतलाच आहे एक कोपरा, तर म्हटलं सगळं स्वच्छ करून घेते. तर हा बघा हा छान असा जेट प्लांट आहे. तर हा मी इथे या बॉटलमध्ये लावला आणि खूप छान दिसतोय. अगदी छोटा आहे पण दिसायला खूप छान दिसतो. छोटे-छोटे त्याचे पाकळ्या आहेत त्या खूप भारी वाटतात. त्यामुळे मग मी तो आता लावून घेतला आणि आता इथेच ठेवणार आहे. तर ही एक गाय वासराची मूर्ती आहे. तर ही भरपूर दिवस झाले, जवळपास 10-12 वर्ष झालेत. तर तेव्हापासून माझ्याजवळ आहे आणि ती तशीच आहे. आम्ही जेव्हा केव्हा शिफ्टिंग वगैरे करतो तर त्याला छान असं पॅकिंग वगैरे मी करून घेते, जेणेकरून ते मस्तपैकी अशी जशी आहे तशीच राहील. तर तशीच राहते, कारण त्याची व्यवस्थित काळजी मी तेवढी घेते. कारण ती खूप नाजूक आहे आणि खूप छान आहे दिसायला, त्यामुळे मी ती व्यवस्थित ठेवत असते. तर असं सगळं हा जो कोपरा आहे हा मी आवरून घेतला आणि त्यानंतर असा काहीसा हा सगळा कोपरा जो आहे तो छान असा दिसत होता. ही सगळी कामं माझी जवळपास दुपारी 12-12:30 पर्यंत सगळी आवरून झाली होती आणि अशी काहीतरी कामं काढली आवरायला आणि ती लवकर आवरून झाली ना की खूप छान वाटतं. कारण वेळेच्या आधी सगळी कामं आवरून झाली की मग मुलांनासुद्धा वेळ देता येतो. जेव्हा केव्हा असा दुपारचा निवांत वेळ मला मिळतो तर त्याचा मी असा उपयोग करून घेते आणि घरातला प्रत्येक कोपरा एकेका दिवशी असा आवरून घेते, जेणेकरून मग जेव्हा आपण सगळं घर आवरतो तर त्यावेळेस सगळी डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. छान असं सगळं घर जे आहे ते आपलं आवरून होते.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.